नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे चना चाट कसा बनवायचा। त्यासाठी इथे मी एक डिश घेतली आहे। त्याच्यामध्ये आता आपण उकडलेले चणे टाकून घेऊया। इथे मी हे उकडलेले चणे घेते। हे मी उकडून चांगले व्यवस्थित त्यातलं पाणी गाळून घेतले। बघू शकता हे उकडलेले चणे आहेत लालवाले। त्याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा। हे मी मिक्सरला लावून बारीक करून घेतली आहे। फक्त मिरची आहे हिरवी ही। मिरचीचा ठेचा टाकून झाल्यावर मी इथे कांदा बारीक कापून घेतलाय। तो कांदा टाकून घेऊया आपण। तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही कांदा टाकून घेऊ शकता। त्याच्यानंतर टाकून घेते मी आता हा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला। तुम्हाला टोमॅटो ही तुम्हाला चवीप्रमाणे हवा त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटो घेऊ शकता। त्यानंतर इथे मी मसाला तयार केलाय। आपला जो घरगुती मसाला असतो तिखटवाला तो। त्याच्यामध्ये मी चाट मसाला मिक्स केलाय, थोडी धना पावडर मिक्स केली आहे आणि थोडं काळं मीठ मिक्स केलंय। तर आपण तेही टाकून घेऊया। त्यानंतर आपलं हे साधं मीठ आहे। हे साधं मीठही चवीला हवं त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी घेणार आहे लिंबू। लिंबूने भेलची खूप छान टेस्ट येते, त्यामुळे आता लिंबू टाकून घेऊया। लिंबू पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपण लास्टला वरून पसरवायची आहे मस्तपैकी कोथिंबीर अशी। बघू शकता छान अशी आपली झटपट रेसिपी तयार झाली आहे। आता आपण मस्त असं व्यवस्थित ढवळून घेऊया। बघू शकता हे संध्याकाळचं मुलांना देण्यासाठी खूप टेस्टी लागते। बाहेरचे वडापाव वगैरे खाण्यापेक्षा हे घरगुती एकदम बनवून मुलांना तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला देऊ शकता। बघा किती सुंदर भेळ तयार झाली आहे। बघू शकता चाट मसाल्याने भेलला छान टेस्ट येते, त्यामुळे मी चाट मसालाही मिक्स केलेला आहे। चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।